लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा दणदणीत विजय. महायुतीचे बाबूराव कदम कोळेकर यांना पराभवत दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित आघाडीचे बीडी चव्हाण यांना समाधान मानावे लागले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात तर महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या प्रमाणात पराभव पत्करावा लागला आहे. याचे मूळ कारण म्हणजे बंडखोरी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा इफेक्ट झाल्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला आपला पराभव पत्करावा लागला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी निष्ठावंत विरोधी बंडखोरी हाच मुद्दा समोर ठेवून महाविकास आघाडीला निवडून आणल्याचं या निकालावरून दिसून येत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली असून अतितटीच्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम व महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे आपलाच विजय म्हणून एक्झिट पोलवर दाखवले जात होते. पण आज निकाल जाहीर झाल्यानंतर बंडखोर विरुद्ध निष्ठावंतांचा विजय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना एकूण 4,92,535 मते घेऊन 1,08,602 वर विजय मिळवला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांना एकूण 3,83,933 मते घेऊन एवढ्यावर समाधान मानावे लागले. त्यात तिसऱ्या क्रमांकावर गेलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बीडी चव्हाण यांना 1,61,814 एकूण मते मिळाली असून यावर समाधान मानावे लागले आहे. अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार हा नारा मात्र मतदारांनी हाणून पाडल्याचं महाराष्ट्रात 48 पैकी महायुतीला 18 व महाविकास 29 इतर 1 या निकालावरून चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्य संपादक गोविंद देशमुख, झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.